नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू. या संदर्भातल्या 3 विधेयकांपैकी एक विधेयक विधानसभेत मंजूर. ईव्हीएम मशीन्स पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कुठलाही फेरफार करणं अशक्य. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर निवडणूक आयुक्तांनी सादर केलं थेट प्रात्यक्षिक. उत्तराखंडमध्ये पावसामुळे दरड कोसळली. महाराष्ट्रातले 179 भाविक अडकले. चारधाम यात्रा काही काळासाठी स्थगित. बेळगाव जिल्ह्यातल्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या सोडवण्यासाठी उद्या कोयना धरणातून 3 टीएमसी पाणी सोडणार. कुलभूषण जाधव यांना भारताच्या वकिलांची मदत देण्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अद्याप कुठलेही निर्देश दिले नसल्याचा पाकचा दावा. मुस्लिम समाज तिहेरी तलाक प्रथेत बदल करण्यात अयशस्वी ठरला तर केंद्र सरकार तलाक बंदीचा कायदा करू शकतं. व्यंकय्या नायडू. आणि जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं पटकावलं सुवर्णपदक. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. राज्य जीएसटी अर्थात राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन आज सुरू झालं. दोन्ही सभागृहांमध्ये वंदे मातरमनं या अधिवेशनाची सुरुवात झाली. याविषयीच्या 3 विधेयकांपैकी स्थानिक प्राधिकरणांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातलं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. एकूण 3 विधेयकं यावेळी वित्तमंत्र्यांनी सादर केली. लोकशाहीमध्ये बहुमतांनी निर्णय व्हावे हे अपेक्षित आहे, पण या कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये सहमतीने निर्णय झाले. महाराष्ट्राच्या विधानसभेने अशा तांत्रिक मुद्द्यामध्ये न जाता आपल्या विचाराचा आदान प्रदान करून विचाराचा संवाद करून एखाद्या ठिकाणी काही सूचना असेल, सजेशन असेल, ठीक आहे, त्या सजेशनवर विचार करता येईल. महापालिकांशी संबंधित विधेयक मांडताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई महानगरपालिकेचा जकात कर रद्द होणार असून इतर 26 महानगरपालिकांमध्ये स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी देखील रद्द झाल्यानं त्याला निरंतर नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था या विधेयकात असल्याचं स्पष्ट केलं. महापालिकांच्या नुकसान भरपाईत दरवर्षी 8% वाढ देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दर महिन्याला मुंबईसह 27 महानगरपालिकांना नुकसान भरपाईचा निधी दिला जाईल अशी माहिती वित्तमंत्र्यांनी दिली. मात्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही मुद्द्यांबाबत आक्षेप घेतला आहे. अध्यक्ष महोदय सुरूच राहणार आहे आणि म्हणून राज्य सरकारने ताबडतोब या संबंधामध्ये या ठिकाणी निवेदन करावं. किंबहुना अध्यक्ष महोदय आता तरी या जीएसटीच्या विधेयकाच्या चर्चेनिमित्तानं कर्जमाफीची घोषणा करावी. काँग्रेसच्या वतीनं पृथ्वीराज चव्हाण यांनी विधेयकाबाबत भूमिका मांडली. जीएसटी विधेयक महत्त्वाचं असून त्याला मंजुरी देण्याचीच आमची भूमिका आहे, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सोडलेला नाही असं स्पष्ट केलं. 2015 साली राज्य सरकारनं एलबीटीचा काही भाग रद्द केल्यामुळे राज्य शासनाचं दरवर्षी 4 ते 5 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं असा आरोप त्यांनी केला. विक्री कर विभागात 3500 पदं अद्याप रिक्त आहेत. तसंच जीएसटीच्या वसुलीसाठी सर्वांना प्रशिक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे जीएसटीची अंमलबजावणी 1 जुलैपासून 1 जुलैऐवजी 1 सप्टेंबरपासून करावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्याला उत्तर देताना काँग्रेसनं आधी 1 जुलैपासून जीएसटी अंमलबजावणीसाठी समर्थन दिल्यामुळे आता वेगळी भूमिका काँग्रेस घेऊ शकत नाही असं वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केलं. जीएसटी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार तयार असून राज्यातल्या 5100 अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे असंही वित्तमंत्री म्हणाले. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर स्थानिक प्राधिकरणांना भरपाई देण्याबाबतचं विधेयक विधान परिषदेत आज वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मांडलं. या विधेयकावरच्या चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे म्हणाले की केंद्र सरकारला सर्वाधिक कर देणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी वेगळं अनुदान मागायची गरज होती. हे धाडस राज्य सरकारनं दाखवावं असं तटकरे यांनी सांगितलं. यापूर्वी तटकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तसंच त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन मागणी करणारा स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावला. आज कामकाज सुरू होताच विधान परिषदेचे माजी आमदार गजेंद्र ऐनापुरे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार विधान परिषदेतही स्थानिक प्राधिकरणांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातलं विधेयक मंजूर करण्यात आलं.
ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कुठलाही फेरफार करणं अशक्य आहे असा ठाम विश्वास केंद्रीय निवडणूक आयुक्त डॉक्टर नसीम झैदी यांनी व्यक्त केला। ईव्हीएमची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी आज निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं। त्यानंतर घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली। ईव्हीएम संदर्भात विविध राजकीय पक्ष आणि काही नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व आक्षेपांना त्यांनी सविस्तर उत्तर दिलं। ईव्हीएममध्ये फेरफार करणं, चिप बदलणं, ईव्हीएम बनवताना त्यात बिघाड करणं, त्यात नवीन उपकरण बसवणं किंवा ते हॅक करणं यापैकी काहीही शक्य नसल्याचं त्यांनी सप्रमाण दाखवलं। ईव्हीएम कुठल्याही नेटवर्क किंवा ब्लूटूथला जोडलं जाऊ शकत नाही। तसंच मानवी हस्तक्षेपातून त्यात फेरफार करण्याचा प्रयत्न केल्यास ती यंत्र तत्काळ निष्क्रिय होतात, हेही त्यांनी सांगितलं। जिसमें एक खास शिकायत ये थी कि किसी अमुक अभ्यर्थी को 0 वोट मिला है। इस बारे में स्टेट इलेक्शन कमीशन महाराष्ट्र ने बहुत विस्तार से जांच करी है और इस घटना को पूर्णतया गलत पाया है और उन्होंने ये पाया है कि उस अमुक कैंडिडेट को वोट्स मिले हैं जिनकी टोटल संख्या 44 भी है। तो इस प्रकार ये घटना पूर्णतया गलत है। ईव्हीएम परदेशात बनवली जातात आणि तिथेच त्यांच्यात बिघाड केला जातो या आरोपालाही त्यांनी उत्तर दिलं। ईव्हीएम भारतातच बंगळुरू आणि हैदराबाद इथं बनवली जातात आणि त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये कुठलाही बदल केला जाऊ शकत नाही असं झैदी म्हणाले। नुकत्याच 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका, दिल्लीत झालेल्या महापालिका निवडणुका आणि महाराष्ट्रात झालेल्या निवडणुका अशा कुठल्याही निवडणुकीत ईव्हीएम यंत्रांमध्ये गडबड झाली नाही असं झैदी यांनी स्पष्ट केलं। वो टेम्पर प्रूफ हैं और उनके अंदर सोफिस्टिकेटेड टेक्नोलॉजिकल फीचर्स का समावेश किया गया है और ये टेक्नोलॉजिकल फीचर्स वन टाइम प्रोग्रामेबल माइक्रो कंट्रोलर चिप्स, नंबर 1, नंबर 2 डायनेमिक कोडिंग ऑफ की कोड्स, तीसरा हर बटन जो दबाया जाता है उसकी डेट और टाइम स्टैंपिंग, एडवांस एनक्रिप्शन टेक्नोलॉजी और जो हमारा ईवीएम का ट्रैकिंग सॉफ्टवेयर है जिसके माध्यम से हम पूरी ईवीएम की लॉजिस्टिक्स को कंट्रोल करते हैं। या निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप अनेक राजकीय पक्षांनी केला, मात्र त्यापैकी कुणीही हा आरोप सिद्ध करणारा पुरावा देऊ शकलं नाही असं त्यांनी सांगितलं। तरीही येत्या 3 जूनपासून राजकीय पक्षांना ईव्हीएमची सत्यता तपासण्याचं आव्हान निवडणूक आयुक्तांनी दिलं आहे। मतदारांना मतदानाची पावती दाखवणारं व्हीव्हीपॅट ईव्हीएम आणण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी केली असून केंद्र सरकारनं त्यासाठीचा निधी मंजूर केला आहे असं झैदी यांनी सांगितलं। आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये हीच ईव्हीएम यंत्र वापरली जातील। ही यंत्र वापरात आणणारा भारत जगातला पहिला देश ठरेल असंही ते म्हणाले। भारत चीन सीमेलगत असलेल्या 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची बैठक होत आहे। ते 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान गंगटोक इथं भारत चीन सीमा प्रश्नावर ते चर्चा करणार आहेत। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या 5 राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत। उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळल्यानं बद्रीनाथमधली चारधाम यात्रा काही काळासाठी स्थगित करावी लागली आहे। जोशीमठापासून 6 किलोमीटर अंतरावर हाथी पहाड या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रस्ते वाहतूक बंद झाली आहे। यामुळे सुमारे 15,000 भाविक बद्रीनाथमध्ये अडकले आहेत। सीमा रस्ते संघटनेचे कर्मचारी रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत। बद्रीनाथमध्ये अडकलेल्या भाविकांसाठी प्रशासनानं सर्व प्रकारची व्यवस्था केली आहे। त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ज्या ठिकाणी ते आहेत तिथेच थांबण्याची सूचना प्रशासनानं केली आहे। दरम्यान अडकलेल्या भाविकांमध्ये सुमारे 179 भाविक महाराष्ट्रातले असून ते सर्वजण सुखरूप असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत सांगितलं। या सर्वांशी संपर्क झाला असून त्यांच्या निवासाची आणि इतर व्यवस्था केली आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली। रत्नागिरी जिल्ह्यातून गेलेले भाविक उत्तराखंडमध्ये अडकले असल्यास त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 1077 या दूरध्वनी क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे।
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारताच्या वकिलांची मदत देण्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अद्याप कुठलेही निर्देश दिले नसल्याचा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजीज यांनी केला आहे। कुलभूषण जाधव प्रकरणी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर आज त्यांनी इस्लामाबाद इथं पत्रकार परिषद घेतली। जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे निर्देश केवळ आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिले आहेत। जाधव यांनी हेरगिरी केल्याची कबुली दिल्यानंतर पाकिस्तानी कायद्यानुसार त्यांना शिक्षा सुनावण्यात आली असून तीही कारवाई योग्यच असल्याचा दावा त्यांनी केला। पुढच्या सुनावणीच्या वेळी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानची बाजू भक्कमपणे मांडू असंही त्यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 3 वर्ष पूर्ण केली। सत्तेत विराजमान झाल्यानंतर सरकारसमोर मोठं आव्हान होतं ते काळ्या पैशाला चाप बसवणं आणि त्यातूनच विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतला। पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत। काळ्या पैशाला चाप बसावा यासाठी 8 नोव्हेंबर 2016च्या रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा चलनातून बाद करत असल्याची घोषणा केली। 26 मे 2014ला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच काळ्या पैशाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली SITची स्थापना केली। परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी ब्लॅक मनी अँड इम्पोजिशन ऑफ टॅक्स ॲक्ट 2015 हा कायदा अंमलात आणण्यात आला। परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचं मूल्यांकन करण्याचा नियमही लागू करण्यात आला। या नियमात विदेशातून मिळणारा पैसा लपवणं तसंच कर चुकवेगिरी केल्यास 10 वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे। G20 आणि इतर देशांकडून काळ्या पैशाबाबतची माहिती मिळावी यासाठीही भारतानं बोलणी केली। तसंच स्विस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशाबाबत माहिती मिळण्याच्या दृष्टीनं भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ॲग्रीमेंट करण्यात आली। त्याचबरोबर 1 जून 2016 ते 30 सप्टेंबर 2016 या दरम्यान उत्पन्न घोषित योजना लागू करण्यात आली होती। यातून काळा पैसा उघड करणाऱ्यांना 45% कर द्यावा लागला होता। तसंच अशा लोकांची नावंही गुप्त ठेवण्यात आली। बेहिशेबी मालमत्ता आणि काळ्या पैशाचे व्यवहार थांबावेत यासाठी सरकारनं 1 नोव्हेंबर 2016ला कायदा अंमलात आणला। स्थावर मालमत्तेत काळ्या पैशाची गुंतवणूक थांबावी यासाठी प्राप्तिकर नियमातही बदल करण्यात आले। सरकारच्या धोरणामुळे निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या काळ्या पैशालाही चाप बसला आहे। महाराष्ट्र सरकार कर्नाटकला 3 TMC पाणी सोडणार असल्याचं कर्नाटकचे जलसंपदा मंत्री MB पाटील यांनी सांगितलं। ते आज धारवाड इथं आकाशवाणीच्या वार्ताहराशी बोलत होते। कर्नाटकातल्या विजयपुरा, बागलपूर आणि बेळगाव जिल्ह्यातल्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र हे पाणी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोयना धरणातून उद्या सकाळी हे पाणी सोडण्यात येईल। तसंच अतिरिक्त TMC पाणी सोडायलाही महाराष्ट्रानं मान्यता दिली असल्याचं पाटील म्हणाले। मुस्लिम समाज तिहेरी तलाक प्रथेत बदल करण्यात अयशस्वी ठरल्यास सरकार हस्तक्षेप करून तिहेरी तलाक बंद करण्याबाबत कायदा करू शकतं असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री M. व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं। ते आज आंध्र प्रदेशात अमरावती इथं बोलत होते। मुस्लिम समाजानं आपणहून या प्रथेत बदल केला तर ते स्वागतार्हच आहे, अन्यथा या संदर्भात सरकारला कायदा आणावा लागेल असं नायडू म्हणाले। हा कोणाच्याही खासगी बाबतीत हस्तक्षेप नाही, मात्र त्याचवेळी हा महिलांना न्याय मिळवून देण्याचा मुद्दा आहे असं नायडू यांनी स्पष्ट केलं। याआधी हिंदू समाजातील बालविवाह, सती तसंच हुंडा यासारख्या काही अनिष्ट प्रथांविरुद्ध कायदे करण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली। भारतीय वैद्यकीय क्षेत्रात विक्रम नोंदवणारी देशातली पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यात नुकतीच यशस्वीपणे पार पडली। डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्या नेतृत्वाखाली 12 डॉक्टरांच्या पथकानं पुण्यात सुमारे 8 तास ही शस्त्रक्रिया केली। सोलापूरच्या 21 वर्ष वयाच्या युवतीला जन्मतःच गर्भाशय नव्हतं। याचं निदान झाल्यानंतर तिच्या आईनंच तिला गर्भाशय दान केलं।
सुरुवातीला आईचं गर्भाशय दुर्बिणीच्या मदतीनं काढून त्याचं प्रत्यारोपण मुलीच्या शरीरात करण्यात आलं। दोघींचीही प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांच्या चमूनं सांगितलं। भारतातली ही अशी पहिलीच शस्त्रक्रिया आहे। गर्भाशय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया स्वीडन इथं 2013 साली झाली होती। आतापर्यंत जगभरात अशा 25 शस्त्रक्रिया झाल्या आहेत। कृषी पंपांच्या वीज दरवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच हा प्रश्न सोडवू असं आश्वासन कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं। कृषी पंपांच्या वीज दरवाढीला शेतकऱ्यांनी विरोध केला असून या प्रश्नावर तोडगा काढावा यासाठी ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या शिष्टमंडळानं चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूरमध्ये भेट घेतली। राज्य विद्युत नियामक आयोगानं कृषी पंप वीज ग्राहकांवर आणि सहकारी पाणी पुरवठा संस्थांवर एप्रिल महिन्यापासून प्रति युनिट ₹1.97 वीज दर लागू केला आहे। 2015 मध्ये हा वीज दर 72 पैसे प्रति युनिट इतका होता। ही दरवाढ रद्द करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। खारफुटीच्या जंगलाचं पर्यावरण आणि मानवी जीवनातलं महत्त्व तसंच त्यांचा सागरी जैवसाखळीत असलेला उपयोग लक्षात यावा यासाठी नवी मुंबईतल्या ऐरोली इथं किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र नुकतंच सुरू करण्यात आलं असून ते जनतेसाठी खुलं आहे। काही वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीच्या संकटामुळे खारफुटीच्या जंगलांचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे। ठाणे खाडीचा मुंबईकडील भाग हा अशा खारफुटीच्या जंगलानं व्यापला असून तो भाग संरक्षित वन म्हणून घोषित झाला आहे। या जंगलात असणारं सागरी आणि इतर जीवन कळावं म्हणून ऐरोली इथं किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र शासनाच्या वन विभागाकडून नुकतंच सुरू करण्यात आलंय। जनतेसाठी हे केंद्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुलं असून विद्यार्थी आणि मुलांना इथल्या माहिती केंद्रात जर्मन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं हसत खेळत माहिती मिळते। डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण जास्तीत जास्त माहिती पुट ऑन करण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्यामध्ये लाईव्ह फिशेस काही ठेवले आहे। मरीन जे फिशेस फाउंड होतात ते आपण टँकमध्ये ठेवले किंवा जे फ्लेमिंगो डिस्प्ले ठेवले त्याच्यामध्ये एक 4 लोक ॲट अ टाइम ऑपरेट करू शकतात आणि एक हसता खेळत वातावरणामध्ये शिकू शकतात। म्हणजे जीव जे आहेत इथे पक्षी प्राणी आणि हे झाडं तर इथला सगळा फ्लोरा आणि फॉना जो आहे या एरियामधला कोस्टल एरियामधला तो इथला आम्ही बघायला आलोय। खारफुटीच्या जंगलाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या जंगलातून जाणारा खास मार्गही तयार करण्यात आला आहे। याशिवाय या खाडीत दरवर्षी येणाऱ्या हजारो अग्निपंखी रोहित पक्ष्यांचं अर्थात फ्लेमिंगोचं दर्शन सुखावणार आहे। आपलं खाद्य टिपणाऱ्या या पक्ष्यांना पाहता यावं म्हणून लवकरच एक 24 आसनी यांत्रिकी नौका पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्त परभणी इथं नुकतंच खरीप शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। राज्य सरकारचा कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयानं संयुक्तपणे या मेळाव्याचं आयोजन केलं। दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर किसनराव लवांडे यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं उद्घाटन झालं। शेतकरी स्वतः शेतमालाचा भाव ठरवू शकत नाहीत, मात्र व्यापारीच जास्त नफा कमावतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली। राज्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर शेतकऱ्यांचे गाव पातळीवरचे तसंच पीकनिहाय दबाव गट निर्माण करावे लागतील असं ते म्हणाले। विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी व्यंकटेश्वरलू आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे संचालक डॉक्टर S.L. जाधव यावेळी उपस्थित होते। आणि आता क्रीडावृत्त। चीनमध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारताच्या पुरुष संघानं आज कंपाऊंड प्रकाराचं सुवर्णपदक पटकावलं। भारतीय संघानं अंतिम फेरीत कोलंबियाच्या संघाचा 226-221 असा पराभव केला। अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीत सिंग यांचा या संघात समावेश होता। भारतीय संघानं पहिला सेट 58-57 असा जिंकला। कोलंबियाला केवळ शेवटच्या सेटमध्ये बरोबरी साधता आली, मात्र 5 गुणांची पिछाडी त्यांना भरून काढता आली नाही। क्रीडावृत्तानंतर हवामान। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे। मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे।
राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 24 तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 26. नागपूर 46 आणि 26. पुणे 38, 22. औरंगाबाद 41, 25. नाशिक कमाल 37, किमान 21. कोल्हापूर 37 आणि 23. रत्नागिरी 35, 27. सोलापूर 42, 25. आणि अमरावती कमाल 42, किमान 28 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू. या संदर्भातल्या 3 विधेयकांपैकी एक विधेयक विधिमंडळात मंजूर. ईव्हीएम मशीन्स पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कुठलाही फेरफार करणं अशक्य. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर निवडणूक आयुक्तांनी सादर केलं थेट प्रात्यक्षिक. उत्तराखंडमध्ये पावसामुळे दरड कोसळली. महाराष्ट्रातले 179 भाविक अडकले. चारधाम यात्रा काही काळासाठी स्थगित. बेळगाव जिल्ह्यातल्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या सोडवण्यासाठी उद्या कोयना धरणातून 3 टीएमसी पाणी सोडणार. कुलभूषण जाधव यांना भारताच्या वकिलांची मदत देण्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अद्याप कुठलेही निर्देश दिले नसल्याचा पाकचा दावा. मुस्लिम समाज तिहेरी तलाक प्रथेत बदल करण्यात अयशस्वी ठरला तर केंद्र सरकार तलाक बंदीचा कायदा करू शकतं. व्यंकय्या नायडू. आणि जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. केवळ अमेरिकाच नव्हे तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा तसंच ग्रेट ब्रिटनच्या बदलत असलेल्या धोरणांमुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सध्या नोकर कपातीच्या सावटाखाली वावरतंय. याच संदर्भातल्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माहिती तंत्रज्ञान समितीचे सदस्य आणि उद्योजक अमर मोरे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.